Hi, good evening everyone. Once again, I welcome all of you to this course of Spoken English. Spoken English च्या कोर्स मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर या आजच्या क्लासमध्ये आपण व्हेअरवर काही क्वेश्चन्स अभ्यासले होते. आज परत आपण व्हेअरवर काही क्वेश्चन्स अभ्यासणार आहोत. तर चला सुरू करूया आपल्या लेक्चरला. लेट्स स्टार्ट द लेक्चर. तर बघा या ठिकाणी मी व्हेअरचा अर्थ लिहून दिलाय. व्हेअर म्हणजे कुठे. हा कोणासाठी माहिती का, जे विद्यार्थी आपल्या क्लासला आज नवीन जोडले गेले त्यांच्यासाठी मी लिहून दिले. त्यांना समजलं पाहिजे नेमकं एक्झॅक्ट सर घेताय काय, कशावर क्वेश्चन घेताय ते सर्व त्यांना समजलं पाहिजे म्हणून. आणि जे या आजच्या क्लासमध्ये विद्यार्थी उपस्थित होते त्यांना माहित असेल आपण या आजच्या क्लासमध्ये कोणकोणते क्वेश्चन्स घेतले होते. आपण घेतलं होतं वेअर इज, वेअर आर यू, वेअर इज द. फॉर एक्झाम्पल वेअर इज राहुल, राहुल कुठे आहे. वेअर इज द बस स्टँड, बस स्टँड कुठे आहे. वेअर आर यू फ्रॉम, तुम्ही कुठून आहात. असे क्वेश्चन्स आपण आधीच्या क्लासमध्ये घेतले होते. त्याची प्रॅक्टिस करत राहा. तर बघा सुरुवात करूया आपण वेअर डिड यू या सेंटेन्स बसून. वेअर डिड यू, वेअर डिड यू हे पहिलं सेंटेन्स आजचं. वेअर डिड यू, वेअर did you dash dash then question mark. ओके, आता यावर पहिला क्वेश्चन आपण बघू. फॉर एक्झाम्पल आपण कधी कधी म्हणत नसतो का असं की बघा तू हा कोट कुठून घेतला, तू हा कोट कुठून घेतला. तर हे सेंटेन्स आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार ते बघा, या सेंटेन्सहून म्हणता येतं ते की बघ तू हा कोट कुठून घेतला. तर कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये, वेअर डिड यू बाय दिस कोट. वेअर डिड यू, वेअर डिड यू, where did you, where did you buy this coat, this coat. याचा अर्थ काय, तू हा कोट कुठून विकत घेतला. तू हा कोट कुठून विकत घेतला. वेअर डिड यू बाय दिस कोट. नेक्स्ट क्वेश्चन याच्यावर बघू आपण. आता फॉर एक्झाम्पल आपण कधी कधी म्हणतो ना की तुला हे पुस्तक कुठे सापडलं, तुला हे पुस्तक कुठे सापडलं. तर कसं म्हणणार ते इंग्लिशमध्ये आपण बघा, वेअर डिड यू फाइंड दिस बुक, वेअर डिड यू फाइंड दिस बुक. तुला हे पुस्तक कुठे सापडलं. वेअर, वेअर डिड यू, वेअर डिड यू फाइंड दिस बुक, फाइंड दिस बुक. वेअर डिड यू फाइंड दिस बुक, तुला हे पुस्तक कुठे सापडलं. अशा पद्धतीने बघा वेअर डिड यू हे तर कॉमन आहे, हे प्रत्येक सेंटेन्स मध्ये येणार. वेअर डिड यू, वेअर डिड यू, वेअर डिड यू याची प्रॅक्टिस करायची. वेअर डिड यू, वेअर डिड यू, वेअर डिड यू अशा पद्धतीने. आता नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी. आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं तुला ही रिंग कुठे सापडली. रिंग, रिंग म्हणजे काय, हातातली अंगठी जी असते तिला म्हणतात रिंग. आता तुला ही अंगठी कुठे सापडली. तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, वेअर डिड यू फाइंड दिस रिंग, वेअर डिड यू फाइंड दिस रिंग. वेअर did you, where did you find this ring, find this ring. रिंग म्हणजे अंगठी. तुला ही अंगठी कुठे सापडली. आपला मित्र असेल तर आपण मजाक पण करू शकतो. कशी, किंवा तू ही रिंग कुठे चोरली. तू ही रिंग कुठून चोरली, तू ही रिंग कुठून चोरली म्हणू शकतो ना आपण. तू ही रिंग कुठून चोरली, तू चोरली असेल नक्कीच मजाक मध्ये. तू ही रिंग कुठून चोरली. तर ते सेंटेन्स आपण इंग्लिश मध्ये कसं म्हणणार, वेअर डिड यू. बघा where did you, where did you, where did you steal, steal याला काय म्हणतात, steal, याला म्हणतात steal, S-T-E-L, steal this ring, this ring. तू ही रिंग कुठून चोरली. याचा अर्थ काय या सेंटेन्सचा, या क्वेश्चनचा, की तू ही रिंग कुठून चोरली. where did you steal this ring. अशा पद्धतीने तू ही रिंग कुठून चोरली. आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय तू तो पेपर कुठे ठेवला. मी तुला जो पेपर दिला होता तो पेपर तू कुठे ठेवला, तो पेपर तू कुठे ठेवला. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, वेअर डिड यू, वेअर डिड यू. बघा वेअर डिड यू, वेअर डिड यू पुट, पुट म्हणजे ठेवणे. वेअर डिड यू पुट दॅट पेपर, दॅट पेपर. तू तो पेपर कुठे ठेवला. वेअर डिड यू पुट दॅट पेपर, वेअर डिड यू पुट दॅट पेपर. तू तो पेपर कुठे ठेवला. याचा अर्थ काय, तू तो पेपर कुठे ठेवला. तू ती बॅग कुठे ठेवली, तू ती बॅग कुठे ठेवली. तर कसं म्हणणार आपण बघा, वेअर डिड यू, वेअर डिड यू, वेअर डिड यू पुट दॅट बॅग. तू ती बॅग कुठे ठेवली. अशा पद्धतीने. आता मग नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आपण कधी, आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय किंवा तुम्हाला म्हणायचंय किंवा तू काल कुठे गेला होतास, तू काल कुठे गेला होतास. तर कसं म्हणणार आपण, वेअर डिड यू गो यस्टरडे, वेअर डिड यू गो यस्टरडे. Where
where did you go yesterday? याचा अर्थ काय? तू काल कुठे गेला होतास? Where did you go yesterday? Where did you go yesterday? तू काल कुठे गेला होतास? अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स क्रिएट करायचे. हे तुम्हाला मी फॉर एक्झाम्पल लिहून दिलेत. आणि बघा हे वेअर डिड यू आहे ना, वेअर डिड यू हे कॉमन आहे. फक्त तुम्हाला या सेंटेन्सच्या नंतरचे जे शब्द आहेत ते तुम्हाला चेंज करायचे. ठीक आहे. आता आपण इकडे नेक्स्ट सेंटेन्स घेऊ. दुसरं सेंटेन्स बघू आपण. हे बघा एवढं डिफिकल्ट नाहीये. जेवढं दिसतंय ना तुम्हाला वाटतंय बाबा सरांनी खूप काही मोठं लिहून दिलं आपल्याला समजणार नाही. तसं काहीच नाही. एकदम सिंपल आहे. तुम्ही फक्त याची प्रॅक्टिस करा आणि स्वतःच्या मनाने काही सेंटेन्स आहे ना क्रिएट करण्याचा प्रयत्न करा आणि प्रॅक्टिस करत राहा. जशी सांगतोय ना मी तशी प्रॅक्टिस करत राहा. नक्कीच तुम्हाला इंग्रजी बोलता येईल. तर बघा नेक्स्ट सेंटेन्स आपण या ठिकाणी अभ्यास होता. वेअर डज वर आपण एक्झाम्पल बघू. वेअर डज डॅश डॅश देन क्वेश्चन मार्क. आता यावर पहिला क्वेश्चन बघू आपण. फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय किंवा तुम्हाला म्हणायचंय व तुझे वडील कुठे काम करता? तुझे वडील कुठे काम करता तर कसं म्हणणार इंग्लिश मध्ये आपण हे सेंटेन्स? वेअर डज युअर फादर वर्क? फादर वर्क. याचा अर्थ काय? तुझे वडील कुठे काम करता. या ठिकाणी तुम्ही फादरच्या ठिकाणी तुम्ही म्हणजे वडील म्हणजे ना वडील म्हणू शकता किंवा बाबा पण म्हणू शकता किंवा तुझे बाबा कुठे काम करता. वेअर डज युअर फादर वर्क किंवा तुझे वडील कुठे करू शकता असं पण म्हणता येते. आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय तो कुठे काम करतो. तो मित्र तिथं उभा आहे ना बाबा की तो कुठे काम करतो असं मला म्हणायचं. तो कुठे काम करतो तर कसं म्हणणार आपण त्या ठिकाणी? वेअर डज ही वर्क? तो कुठे काम करतो बरं? वेअर डज ही वर्क? वेअर डज ही वर्क? ही म्हणजे तो. वेअर डज ही वर्क? तो कुठे काम करतो. आता फॉर एक्झाम्पल आपण 3 जण मित्र आहोत. ठीक आहे. 3 मित्र आहोत आपण आणि 2 मित्र आपण एका वर्गात आहोत आणि एक दुसऱ्या वर्गात बसलेला आहे. तर मग त्या क्लासमध्ये आपण 2 जण गेलो त्याला विचारायला की मग मला विचारायचं आहे तो कुठे बसतो. तर हे सेंटेन्स आपण इंग्लिश मध्ये कसं म्हणणार बघा. वेअर डज ही सीट? तो कुठे बसतो. वेअर डज त्या क्लास टीचरला आपण विचारणार त्या ठिकाणी की तो कुठे बसतो. वेअर डज ही सीट? तो कुठे बसतो. वेअर डज ही सीट? आता मला म्हणायचंय तो रस्ता कुठे जातो. तर कसं म्हणणार आपण इंग्लिश मध्ये? तो रस्ता कुठे जातो. वेअर डज. बघा कसं म्हणायचं. वेअर डज दिस रोड म्हणता येईल त्याला. काय म्हणता येईल? दिस रोड गो. याचा अर्थ काय? तो रस्ता कुठे जातो. वेअर डज दिस रोड गो? आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं ती बस कुठे जाते. ती बस आहे ना तिथे उभी. ती बस कुठे जाते मला सांगा बरं. ती बस कुठे जाते तर कसं म्हणणार आपण त्या ठिकाणी? वेअर डज दिस बस गो? बघा वेअर डज दिस बस गो? ती बस कुठे जाते. ती ट्रेन कुठे जाते. मला म्हणायचं ती ट्रेन कुठे जाते तर कसं म्हणणार आपण? वेअर डज दिस ट्रेन गो? ती ट्रेन कुठे जाते. याचा अर्थ काय? ती ट्रेन कुठे जाते. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स तयार करायचे. वेअर डज वर, वेअर डिड यू वर. अजून आपण काही सेंटेन्स बघू. अजून एक सेंटेन्स आपण या ठिकाणी अभ्यासू. याला पुसून घ्या तुम्ही. याचा स्क्रीनशॉट मारून घ्या म्हणजे कसं तुम्हाला स्वतःच्या मनाने सेंटेन्स क्रिएट करता येते. स्क्रीनशॉट मारून घ्यायचा. ओके. आणि हे बघा यानंतरच्या म्हणजे आता हे काही क्वेश्चन्स आले ना आपले. आणखीन 2-4 क्लासेस होतील आपल्या याच्यावर क्वेश्चन्सवर WH क्वेश्चनवर. त्यानंतर आपण टेन्स घेणार आहोत आणि टेन्स आपण घेतले ना त्यामध्ये तुमचे कोणतेही मिस्टेक्स होणार नाही. त्यामध्ये सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, वर्ब ते कुठे असते काय असते त्या सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर होतील त्या ठिकाणी. टेन्स आपण यानंतर म्हणजे 3rd फेज मध्ये आपण घेणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला याची प्रॅक्टिस करत राहायची. ठीक आहे.
हा ब्लॅकबोर्ड थोडा खराब झालाय, त्यामुळे कसं एकदम क्लीन निघत नाही. मला वाटतं ब्लॅकबोर्ड नसेल खराब झाला, हेच खराब झालं असेल की नाही. याला थोडं धुवा लागेल. तर चला आपण बघू वेअर कॅन आय वर काही एक्झाम्पल बघू आपण. ठीक आहे, वेअर कॅन आय डॅश डॅश देन क्वेश्चन मार्क. आता बघा क्वेश्चन कसे तयार होते या ठिकाणी. आता मला म्हणायचंय मी कुठे जाऊ शकतो, तर मी कसं म्हणणार त्या ठिकाणी वेअर कॅन आय गो, मी कुठे जाऊ शकतो. एकदम सिंपल आहे. याच्यावर बरेच क्वेश्चन्स आपण म्हणतो मी कुठे जाऊ शकतो, वेअर कॅन आय गो. वेअर कॅन आय गो, मी कुठे जाऊ शकतो. याचा अर्थ काय, मी कुठे जाऊ शकतो, वेअर कॅन आय गो. मला टॅक्सी कुठे मिळू शकते, बाहेर गावी गेलो मी, मग मला एखाद्याला विचारायचंय की मला टॅक्सी कुठे मिळू शकते. वेअर कॅन आय गेट अ टॅक्सी. बघा कसं सेंटेन्स क्रिएट होते. वेअर कॅन आय गेट अ टॅक्सी. मला टॅक्सी कुठे मिळू शकते, वेअर कॅन आय गेट अ टॅक्सी. मला टॅक्सी कुठे मिळू शकते. मी पुस्तक कुठे वाचू शकतो. मला म्हणायचंय मी पुस्तक कुठे वाचू शकतो, तर मी कसं म्हणणार त्या ठिकाणी वेअर कॅन आय रीड अ बुक. मी पुस्तक कुठे वाचू शकतो. का माहिती का, बघा फॉर एक्झाम्पल इथे खूप गोंगाट आहे, त्याच्यामुळे मला माहिती का बाहेर पुस्तक वाचायला जायचंय. तर मी एखाद्याला म्हणेल की बाबा मी कुठे जाऊ शकतो पुस्तक वाचायला, सांग बरं मला, मी कुठे जाऊ शकतो पुस्तक वाचायला. तर ते वाक्य इंग्लिश मध्ये कसं म्हणायचं बघा, मी कुठे जाऊ शकतो पुस्तक वाचायला. वेअर कॅन आय गो टू रीड बुक. मी पुस्तक वाचण्यासाठी कुठे जाऊ शकतो. याचा अर्थ काय, मी पुस्तक वाचण्यासाठी कुठे जाऊ शकतो, वेअर कॅन आय गो टू रीड बुक. अशा पद्धतीने मी काम कुठे करू शकतो. मला म्हणायचं मी काम कुठे करू शकतो. बघा दोन अर्थ निघतात. मी काम कुठेही करू शकतो, बरोबर आहे. मी काम कुठे करू शकतो. जर आपण मोठ्या आवाजात म्हटलं मी कुठे काम करू शकतो, म्हणजे कुठेही काम करू शकतो. याचा अर्थ काय, मी कुठेही काम करू शकतो. आणि असं जर म्हटलं आपण मी कुठे काम करू शकतो, तर हा काय झाला, क्वेश्चन झाला. आपण त्याला विचारलं मी कुठे काम करू शकतो, इथे काम करू शकतो, तिथे काम करू शकतो, अशा पद्धतीने. बरोबर. बघा वेअर कॅन आय वर्क, मी कुठे काम करू शकतो, वेअर कॅन आय वर्क. मी कुठे काम करू शकतो. मला म्हणायचंय फॉर एक्झाम्पल वेअर कॅन आय मीट. वेअर कॅन आय मीट हर, मी तिला कुठे भेटू शकतो. तर हे सेंटेन्स आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, मी तिला कुठे भेटू शकतो. म्हणतो ना आपण कधी कधी मी तिला कुठे भेटू शकतो. वेअर कॅन आय मीट म्हणजे भेटणे. वेअर कॅन आय मीट हर म्हणजे तिला. मी तिला कुठे भेटू शकतो, मी तिला कुठे पाहू शकतो. आता मला म्हणायचंय मी तिला कुठे पाहू शकतो. वेअर कॅन आय सी हर. वेअर कॅन आय सी हर. मी तिला कुठे पाहू शकतो. बरोबर आहे, मी तिला कुठे पाहू शकतो. वेअर कॅन आय सी हर. हा काय क्वेश्चन आहे, मी दुसऱ्याला विचारतोय मी तिला कुठे पाहू शकतो. वेअर कॅन आय सी हर. पुन्हा मी बिझनेस कुठे सुरू करू शकतो. मला म्हणायचं मी बिझनेस कुठे सुरू करू शकतो. तर कसं म्हणणार, वेअर कॅन आय स्टार्ट अ बिझनेस. मी बिझनेस कुठे सुरू करू शकतो. वेअर कॅन आय स्टार्ट अ बिझनेस. मी बिझनेस कुठे सुरू करू शकतो. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन तयार करायचे. बघा जेवढं तुम्ही तुमच्या मनाने क्वेश्चन तयार करताल ना तेवढा तुमचा फायदा होईल. हे बघा मी किती सेंटेन्स लिहून देणार, याच्यात काही फायदा नाहीये तुमच्या. हे बघा हे तर तुम्हाला लिहायचंच आहे, हे तुम्हाला लिहून घ्यायचे आणि याच्यामध्ये का तुमच्या समोर असं रजिस्टर ठेवायचंय आणि त्याची प्रॅक्टिस करायची. दोनदा तीनदा म्हणायचं याला, मग बुक बंद करायचं, तुमचं पुस्तक ते बंद करायचं ज्यामध्ये तुम्ही लिहिलंय आणि नंतर तुमच्या मनाची प्रॅक्टिस करून पाहिजे. आठवून पाहिजे सेंटेन्स तुम्हाला आठवते का, जमते का, प्रॅक्टिस करायची. आणि ते झालं की नंतर काय करायचं म्हणजे कमीत कमी 10 तरी सेंटेन्स तुमच्या मनाने स्वतः क्रिएट करून बघायचे किंवा मला खरंच वेअर कॅन आय, पुन्हा वेअर डज वर्क, वेअर डिड यू, याच्यावर मला क्वेश्चन तयार करता येतात का असं तुम्हाला आठवलं पाहिजे. जर तुम्हाला आठवलं ना
समजा तुम्ही इंग्लिश शिकताय, तुम्ही इम्प्रूव्हमेंट आहे, तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत आहे. इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय, तुमच्यामध्ये सुधारणा होत आहे, समजून घ्यायचं. तर चला भेटू पुढच्या क्लासमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय बाय. टेक केअर.